दिशेने शेवटच्या क्षणाला आलेली आहे. चला बॅटर पाठवायचे आहेत मैदानामध्ये. प्रथम पहिल्या सत्राचं समालोचन आपण ऐकाल दिलीप सर उत्तेकर यांच्या वाणीतून आणि नंतर मात्र सेकंड इनिंगचं कॉमेंट्री मी स्वतः करेन आणि आपण सामन्याला सुरुवात करूया. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. एका बाजूला साखर जामवाडी ब टीम तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ शिवप्रसादिक क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. ओव्हर टू दिलीप सर. थँक्यू. धन्यवाद रोहित. आणि नक्कीच आले ते क्षण समीरजी तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या स्पर्धेसाठी साखर जांभूळवाडीच्या स्पर्धेसाठी आपली सुभद्रा पांडुरंग उत्तेकर यांच्याकडून 200 रुपये देणगी आलेली आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि नक्कीच ही जी वयस्कर मंडळी आहे महिला असोत की पुरुष मंडळी असो बऱ्याचशा मंडळींना अगदी गेल्या कित्येक वर्षापासून या क्रिकेटच्या आवड आहेत की आपली मुलं असो की आपल्या 15 गावातली मुलं असो त्यांना बघण्याची त्यांचा खेळ बघण्याची एक वेगळी आवड वेगळा रस निर्माण केलेला आहे या मंडळींनी. तरी महिला ताकदीचं अगदी हार्दिक हार्दिक स्वागत या मैदानामध्ये आणि या व्यासपीठावरती. नक्कीच संघ कोणताही जिंको नक्कीच त्यांचं सहकार्य मात्र सगळ्यांसाठी असेल. अगदी मुसाडच्या जबरदस्त फटकेबाजीला सुद्धा ते टाळ्या वाजवतील आणि साखर जांभूळवाडीच्या विकेटसाठी सुद्धा ते टाळ्या वाजवतील. नक्कीच खिलाडी वृत्ती सगळ्यामध्ये आहे प्रत्येक जीवामध्ये आहे आणि सगळ्यांनी आनंद घ्या आणि नक्कीच ऑल द बेस्ट 2025च्या शेवटच्या सामन्याला. या जहानमान क्रीडा मंडळाचे प्रथम अध्यक्ष बळीराम सकपाळ यांच्याकडून या मंडळाला 501 रुपयाची देणगी आलेली आहे. तर आम्ही त्यांचे आभार मानतो आहे. धन्यवाद धन्यवाद सर. सामना तुम्ही इथे खुर्चीवर बसून बघायचा आहे. चला दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक ते षटक पॉवर प्लेचं नसून पहिलं षटक चालू होत आहे. तर नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 15 गावचा सितारा आता आपल्यामध्ये नसला तरी प्रवीण चव्हाण यांच्या आठवणीमध्ये त्यांचे बंधू रवींद्र चव्हाण यांनी आता पहिली विकेट जो गोलंदाज घेईल साखर जांभूळवाडीचा त्यांच्यासाठी 100 रुपये दिलेले आहेत. तसेच मनीषा महादेव उत्तेकर साखर जांभूळवाडी यांच्याकडून मंडळासाठी 200 रुपयाचं इथे देणगी आलेली आहे. धन्यवाद धन्यवाद. पहिला चेंडू काय चेंडू आहे परंतु विकेट कीपरला ही चकवून चेंडू मागे गेलेला आहे आणि वनडीसाठी चेंडू गेलेला आहे. अशा रीतीने एका धावेने सुरुवात होते आहे. अवंतर अशा धावेने बिनबाद 1. 3 षटकाचा सामना फायनल मेगा फायनल. दुसरा चेंडू आपटून टाकले चेंडू. यावेळेला हलकासा ब्रश झालेला आहे आणि चेंडू चाललाय वनडीसाठी. पुन्हा एकदा आणखी एक धाव मिळते आहे. धावसंख्या 2 होत आहेत. बिनबाद 2. मदन चांदे आणि अक्षय चांदे बंधूंची जोडी सलामीची जोडी आलेली आहे. सलामीचं षटक आहे प्रथमेश उत्तेकर अर्थातच विकी यांच्या हातामध्ये. पुढचा चेंडू हा आपटून टाकलेले चेंडू स्कायरवर मारलाय. तिथे नो मॅच लँड मध्ये पडेल असं वाटतंय. यस नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय आणि तिथे मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत आणि धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 4. मिसक्यूड शॉट होता त्यामुळेच तो नो मॅच मध्ये पडला. अदरवाईज बाउंड्रीवरती असलेल्या क्षेत्ररक्षकाला चान्स सुद्धा मिळाला असता किंवा षटकार सुद्धा पडला असता. अशा पद्धतीचा तो चेंडू होता बॅटीतून निघालेला. बिनबाद 4. पुन्हा एकदा प्रथमेश उत्तेकर तयार. अनंत यशवंत जंगम बुवा यांच्याकडून 100 रुपये मंडळासाठी आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद सर. पुन्हा एकदा एक चेंडू. पुन्हा एकदा थोडासा स्वतःला वाकून थोडासा झुकून मारायचा होता फटका. पुन्हा एकदा ऑन साईडला अगदी मिड विकेट साईडला परंतु पॅटर्न असा फटका त्यांचा मिस झालेला आहे.
चेंडू संपलेला आहे 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत त्या 4. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हलकी बॅटची कट घेऊन विकेट किपरचे चेंडू मागे गेलेला आहे आणि नक्कीच त्यावरती 5 चेंडू आतापर्यंत संपले. धावसंख्या होती ती 5. रोहन चव्हाण एक चांगली विकेट किपिंगचा नमुना पेश करतायत. नक्कीच काही चेंडू असे झपकन गेलेले चेंडू बिलकुल मिस न करता झेल घेत आहेत, म्हणजे चेंडू झेलतायत, निर्धाव चेंडू जाऊ देत आहेत. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज आलाय तो अक्षय चांदे. 5 चेंडू झालेले आहेत धावा त्या बिनबाद 5. आणि नक्की स्क्रीनवरती सगळ्यांना बकरा दिसतोय. बकरा बॅ करतोय, कुठल्या बाजूनी करतोय आणि नक्कीच बघूया पुढचा चेंडू. या वेळेला जास्त उसळी घेतलेला चेंडू, तिथे धाव रनआउट होण्याचा चान्स होता परंतु मिस झालेला. विकेटला काही चेंडू लागला नाही. दरम्यान वाईडच्या रूपामध्ये 1 आणि पळून काढलेली 1 अशा 2 धावा आणि 5 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा प्रथमेशचा चेंडू या वेळेला चांगला कनेक्ट झालाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू चाललाय संडे स्पेशल षटकारासाठी 6 धावा आणि अशा रीतीने षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली ती बिनबाद 13. नक्कीच दिलीप सर, फायनलची मॅच आहे. आपण सर्वजण ही मॅचचा आनंद देखील घेत आहेत. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या वावे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आमचे आदरणीय मुसाडगावचे अविनाशदादा चांदे हे देखील या ठिकाणी आहेत. अबूदादा, त्यांना देखील विनंती करेन आपण इकडे यायचं, आपला यथोचित मानस सन्मान केला जाईल. अविनाशदादा चांदे, थँक्यू. नक्कीच अविनाश दादा, तुम्ही पाठीराखे आहात. अगदी संघाचे अगदी वेळोवेळी संघाच्या सोबत मॅक्झिमम प्रयत्न करता. तर पहिलं षटक संपलेलं आहे. अगदी 4 चेंडूपर्यंत एक चांगली पकड ठेवलेली गोलंदाजाने, परंतु पुढचे काही चेंडू आहेत ते मात्र धावा देऊन गेलेले. अशा रीतीने धावसंख्या झाल्या ते बिनबाद 13 पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येतात ते सौरभ पवार. हाही एक स्पीडस्टर बॉलर, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल आणि समोर आहे तो अक्षय चांदे. जबरदस्त क्लॅरिटी आहे, आपण बघतोय छोट्या स्क्रीनवरती आम्ही बघतोय. त्यानंतर काय विविधता, वेगवेगळी पद्धत, वेगवेगळे DRS सुद्धा सिस्टम आणलेले आहेत. नक्कीच अविनाश दादा, वेलकम वेलकम. यावेळेला बॅटची हलकी कट घेऊन विकेट किपरकडे झेल देऊन बाद होतोय तो अक्षय चांदे आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती 1 गडी बाद होतोय. अक्षय चांदे इज आउट. 13 धावा, 1 गडी बाद 13. अशा रीतीने रवींद्र चव्हाण यांनी 100 रुपयाचं पारितोषिक जे लावलं होतं ते सौरभ पवार यांनी मिळवलेलं आहे पहिल्या विकेटसाठी. तर अशा रीतीने नंतर सौरभ पवार यांनी आमच्याकडून ते बक्षीस घ्यायचं आहे. ओंकार कदम उतरलेले आहेत फलंदाजीसाठी आणि नक्कीच हा सुद्धा एक फटकेबाज फलंदाज आहे, परंतु मोरालवरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आणि नक्कीच आज मुसाड चांदेवाडी संघाचं सुद्धा मोराल अप आहे, कारण लागोपाठ मला वाटते त्यांनी 3री फेरी आणि सेमीफायनल जिंकलेले आहेत. ओंकार कदम. चला नवीन जोशाने सौरभ पवार पुढच्या चेंडूवर काय कारवाई करतात बघूया. पंच वैभव उतेकर आणि सोहम सकपाळ आपली कामगिरी चोखपणे पार पाडतायत. सर्व पब्लिकचं लक्ष पिचवरती. पुन्हा एकदा सौरभ तयार. आपटून टाकलेला चेंडू, यावेळेला स्टंपिंगचा अपील होत आहे. तिथं पंचांचा नकार येतोय. थोडासा अति आत्मविश्वास दिसतोय. तर नक्कीच जे हनुमान विकास मंडळाचे नवनिर्वाचित सचिव सुनील काशीराम उतेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. सरांना काय सांगायची गरज नाही, सरांनी प्लीज यावं इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. तुमचं हार्दिक 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 स्वागत. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र थोडासा दिशा भरकटल्यासारखं असं वाटतंय. यस, पंच अपील उचलून धरतायत वाईडचं. अशा रीतीने एक वाईडच्या रूपामध्ये धाव मिळते आहे आणि धावा मात्र होत आहेत ते 1 गडी बाद 14.
नक्कीच अगदी जबरदस्त क्लॅरिटी आणि त्यामध्ये आम्ही रिप्ले बघितला मगाच्या च्या अपीलचा आणि नक्कीच पाय त्यांनी आतमध्येच ठेवलेला अशा रीतीने एक पंचाचा व्यवस्थित निर्णय. पुढचा चेंडू हो यावेळेला मात्र पुन्हा उंच टोला मारायचा होता. सुकाडलेख पंचाच्या बाजूने चेंडू चाललाय. चेंडू अडवला जात आहे तिथे गौरव यांच्या मार्फत आणि मग फक्त तिथे एकच धाव मिळते. ओंकार यांना धावसंख्येमध्ये बदल. एक गडी बाद 15. 1.5 षटक झालेलं आहे. 1.5 षटक अजूनही बाकी आहे. 1.5 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 15. या स्पर्धेचं विशेष आकर्षण बकरा इथे आपल्या समोर दिसतोय आणि नक्कीच सर्वांना वेगळं आकर्षण असणारा तो बकरा. फायनलची मॅच चालू आहे. साखर जांभूळवाडीमध्ये बकरा जातोय की मुसाड चांदीवाडीमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सौरभ आपटून टाकले चेंडू. यावेळेला मोठी ट्रीटमेंट दिलेली आहे परंतु किती मोठी आहे या झेल काय झाले नाही परंतु चेंडू आतमध्ये ढकललेला आहे. एक धाव मिळाले तिथे. दुसरी धाव पळून काढते दोन्ही खेळाडू. 2 धाव तिथे मात्र पूर्ण करतायत. अवाक्याच्या बाहेरचा असा तो झेल होता परंतु प्रेझन्स ऑफ माइंड मात्र त्या खेळाडूचं बघायला आवडेल कारण त्यांनी नक्कीच तिथे 2 धावा किंवा तिथे 4 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत तिथं नक्कीच. आणि अशाच एक झेल मात्र तिथे आपण बघितला होता वगळाचा मालचा लॉंगॉनच्या दिशेने झेल अलगत असा सुटला होता तिथे. चला पुन्हा एकदा सौरभ पवार राईट अमोर द विकेट मारा. यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू. यावेळेला झेल होऊ शकतो. यस आणि विकी यांच्या हातामध्ये झेल देऊन तंबूत परत आहे मदन चांदे. मोठ्या खेळाडूची खेळी संपुष्टात. अक्षय चांदे मदन चांदे ही जोडी भाऊंची जोडी मैदानामध्ये आणि ती जोडी तंबूमध्ये परतवण्यासाठी कारणीभूत होतोय तो सौरभ पवार. 2 गडी बाद 17. रोहितजी नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे. नक्कीच प्रत्येक जण कॉमेंट्रीद्वारा म्हणत असतो जर कुठले 3 सीझन म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा जर बघायचे असेल तुम्हाला तर क्रिकेटच्या मैदानामध्ये यावं कारण तिथे कधी खेळ पावसाळ्यामध्ये परिवर्तित कधी ऊन लागेल आणि कधी थंडी सुद्धा लागू शकतो. असे 3ही सीझन जिथे येतात त्याचं नाव आहे क्रिकेटचं मैदान. अविनाश आलेले आहेत फलंदाजीसाठी आणि 2 गडी बाद 17. 6वा चेंडू असावा या षटकातील. 2 गडी बाद 17. सौरभ पवार काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा या चांगल्या टप्प्याचा चेंडू. 1 धाव तर निश्चित मिळेल तिथे थोडंसं मिसस्पीड होतंय परंतु तिथे कमबॅक केलेलं आहे आणि कव्हर केलेल्या दरम्यान एकच धाव तिथे मिळते. दरम्यान षटक संपलेलं आहे. 2 षटकं संपलेले आहे. प्रथम फलंदाजी करताना मेगा फायनलमध्ये मुसाड चांदेवाडी संघ 2 गडी बाद 18. साखर जांभूळवाडी विरुद्ध मुसाड चांदेवाडी या 2 संघांमध्ये फायनलचा सामना चालू आहे. श्री करंडक क्रिकेट स्पर्धा 2025. प्रथम चषकाचा मानकरी कोण होतोय. बकरा कोण घेऊन जातोय. रविवार साजरा कोण करतोय. पुढच्या 4 षटकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. या डावातील शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत अतुल काशीराम मोरे. नक्कीच सर्व मान्यवरांचं सर्व पुरस्कर्त्यांचं सर्व कष्टकऱ्यांचं सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूचं सर्व संघांचं सर्व मंडळाचं अखंड फेडरेशनचं हार्दिक आभार. जबरदस्त अशा पद्धतीने ही स्पर्धा तुम्ही शोभून दाखवलीत. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र मोठा फटका पडतोय परंतु किती मोठा पडतोय बघूया. ओहो तिथे झेल ना काही झालेलं नाही आणि चेंडू गेलाय सीमा. पंचाचा इशाराची वाट बघतोय आम्ही. चेंडू गेलाय सीमा रेषे पार. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. आम्ही रिप्ले मध्ये बघतोय तिथे श्रवण आणि दुसरा खेळाडू नंतर विकी. मला वाटतं श्रवणला जवळ होता तो चेंडू रिप्ले मध्ये दिसतोय. एखादा झेलसाठी सुद्धा प्रयत्न करायला हरकत नव्हती कारण साखर जांभळवाडीच्या या मैदानामध्ये पुढच्या वर्षीच चान्स मिळणार आहे. जवळजवळ 365 दिवस किंवा 360 दिवस असो तर प्रत्येक क्षण कॅप्चर करायचा आहे. प्रत्येक क्षण हा ग्रॅब करायचा आहे. स्वतःच्या आवाक्यामध्ये आणायचा आहे. तर धावसंख्या ती 2 गडी बाद 22. पुढचा चेंडू. या वेळेला स्लो गतीचा चेंडून फसवलेला आहे. पॅडवरती चेंडू आदळलेला आहे. निर्धाव असा चेंडू येतो आहे.
शेवटच्या षटकातील 2 चेंडू संपलेले आहेत. 22 रन, 2 गडी बाद, 2 षटकं संपलेले आहेत आणि त्यानंतरचे 2 चेंडू संपलेले आहेत. काय चमत्कार आहे बघा. 22, 2, 2, 2. बघूया ही फिगर कुणाला फायदेशीर ठरते आहे. या वेळेला कार्पेट पद्धतीने मारलाय चेंडू लॉंगाच्या दिशेला. चेंडू चालू सीमारेषेला चेंडूवरती येतोय सुशांत आणि तिथे धावबाद होण्याचे चान्स आहे. बघूया पंच काय करतायत. ते पंच कुठली रिस्क घेत नाहीत आणि तिसऱ्या अंपायरकडे दिलेला आहे, थर्ड आईजकडे दिलेला आहे. थर्ड आईज आणि हा डिसिजन काय आहे ते चेक करायचं आहे. चला तिसरा शत्रुघ्न मोरे इकडे या जरा, कारण बाहेरचे बघितलेलं चांगलं. अजून एकाने बघायचं आहे तिथे, जरा लवकर या प्लीज. तो रनआउट आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. हा चला चेक करा. यस, किरण दादा पण आहेत आणि शत्रुघ्न पण आहेत. ही रनआउट आहे की नाही हे तुम्ही डिसिजन द्यायचं आहे. तिकडनं नाही भेटणार, तिकडचं नाही भेटणार. तेच म्हणलं, तुम्ही जे दोघे चेक करताय तरी सांगा. चेक केलं जाईल आणि डिसिजन आपल्याला डिस्प्लेवरती दिसेल. याची पण सगळ्यांनी वाट बघायची आहे. खूप टफ डिसिजन आहे. चला लवकर. चेक केलेला आहे आणि डिसिजन स्क्रीनवरती आपल्याला दिसेल. चला जास्त एक्स्ट्रा सगळ्यांनी तिथे बघायची गरज नाही आहे. उगाच आपण मग व्ह्यूज चेंज होतात, म्हणून आम्ही दोघांचं नाव तिथे घेतलं की दोघांनीच चेक करा. आणि तिथे नॉट आउटची डिसिजन आलेली आहे. प्लीज कुणी वाईट वाटून घेऊ नका, फायनल आहे. आम्ही ज्यांना फक्त दोघांना बोलवू त्यांनीच तिथे थांबायचं आहे. किरणजी आणि शत्रुघ्नजी तुम्ही सामनाधिकारी म्हणून ह्या गोष्टीचे जरा चेक करायचं आहे फायनल संपेपर्यंत. आणि कोणीही एक्स्ट्रा तिथे यायचं नाही आहे प्लीज. यावेळेला चेंडू थोडासा ऑफस्टमच्या बाहेर आणि अजूनही बाहेर जाणारा आणि अशा रीतीने वाईटच्या रूपामध्ये आणखी एक धाव मिळते. बघूया आपला स्कोर आता काय झालेला आहे. तो धावसंख्येतील 2 गडी बाद 25. यावेळेला सुद्धा चांगला फटका ऑनच्या दिशेने खेळलेला आहे. लॉंग ऑनला चेंडू चाललाय, चेंडू अडवला जाईल. तिथे विकी येतो चेंडूवरती. दरम्यान तिथे 2 धावा मात्र दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत आणि नक्कीच आणखी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येतील 27. नक्कीच तो रनआउट जो आहे तो खूपच क्रिटिकल असा रनआउट होता. आपण साईड अँगलने जेव्हा चेक केला तेव्हा असं वाटलं की हेअर लाईनने तो खेळाडू क्रीज त्यांनी पूर्ण केलं होतं. काय फलंदाज आणि गोलंदाजाची चपळाई जबरदस्त. पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका मारलेला आहे ऑनच्या दिशेने. चेंडू झालाय सीमारेषेकडे. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतोय खणखणीत चौकार. उत्कंठा उत्कंठा उत्कंठा. साखर जांभूळवाडीचे सपोर्टर असो की मुसाड चांदेवाडीचे सपोर्टर असो, प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. आता आम्ही बघतोय की तिकडे पुन्हा एकदा एक चेंडू आणखी येतोय. पंचांचा इशारा ओव्हर संपलेल्याचा येतोय. अशा रीतीने 3 षटकं संपलेले आहेत. धावसंख्या आहे ती प्रथम खेळताना मुसाड चांदेवाडी संघ 2 गडी बाद 31
आणि अशा रीतीने 32 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि 8 धात्रिक 33 म्हणजे जवळजवळ 10 धावांची रणगती राखली पाहिजे सामना जिंकण्यासाठी. धावा लागतील 32 आणि सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. सामन्याच्या विश्रांतीनंतर आपल्या गोड आवाजामध्ये वर्णन करतील पुढील 3 षटकांचं रोहित उतेकर. नक्कीच धन्यवाद दिलीप सर. मी या ठिकाणी विनंती करेन अजय हुतेकर, महादेव हुतेकर आणि प्रकाश हुतेकर आपण इकडे यायचंय. प्रकाशजी या आपण. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या या श्रीकरंडक क्रिकेट स्पर्धेला आवर्जून ज्यांनी भेट दिली ते म्हणजेच एक सोलापूर जिल्ह्यामधील एक टॉपचा खेळाडू टेनिस क्रिकेटमधील सन्माननीय आदरणीय मयूर तळेकर सर या स्पर्धेला हजर आहेत. त्यांना विनंती करेन आपण त्वरित इकडे यायचा, आपला शुभ सन्मान केला जाईल. मयूर तळेकर सर. मयूर तळेकर सर, त्याचसोबत एकनाथ पाटील सर, विनायक तोंडले आणि धोंडीराम चंदन शिवे आपण जे आमचे मान्यवर आहेत आपण या ठिकाणी लगेच यायचं, आपला शुभ सन्मान येतोचित सन्मान मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर अनेक क्रिकेट स्पर्धा टेनिस जगतातील या सोलापूर जिल्ह्यातील टॉप लेवलच्या स्पर्धा जो खेळाडू खेळतो तो त्यांचं नाव म्हणजेच मयूर तळेकर आणि आमचे बंधू विठ्ठल धोत्रे त्यांच्यासोबत असतात. मी प्रकाशजी यांना विनंती करतो आणि त्यांच्या जोडीला असतील महादेव उतेकर. आपण त्यांचा शाल आणि पुष्प देऊन त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील हे लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं जात आहे. मागच्या स्क्रीनवर देखील सर तुमचं नाव फ्लॅश होत आहे आणि नक्कीच आपण चांगला खेळ यापुढे देखील कराल अशी तुम्हाला विनंती करतो. यानंतर एकनाथ पाटील सर आपण यायचं आहे. पुणे लेदर क्रिकेटमध्ये देखील एकनाथ पाटील सर आपण आपला खेळ दाखवता आणि तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्या साखर जांभवाडीच्या टीमच्या वतीने. धन्यवाद असतील तुम्हाला. त्यानंतर विनायक तोंडले सर आपण यायचं आहे पुढे, आपला शुभ सन्मान रिसीव्ह करायचा आहे. हे देखील पंढरपूरमधील एक नामांकित असे खेळाडू आहेत. अनेक स्पर्धा यांनी देखील गाजवलेल्या आहेत. आज यात्रा उत्सवानिमित्त आमच्या गावाला भेट दिली आहे. तुमचं देखील पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शेवटला धोंडीराम चंदन शिवे सर आपण देखील यायचं आहे. आमचे बंधू विठ्ठलजी धोत्रे आणि आमचे सुनीलजी धोत्रे यांच्यासोबत आलेले सर्व हे सहकारी मित्र आहेत. त्यांचं देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे मुसाड चांदेवाडीचे आमचे सुधाकरजी चांदे आमचे भाई आपण देखील या. सुधाकर भाई आपण देखील त्वरित यायचं आहे, आपला सन्मान केला जाईल तो तुम्ही स्वीकार करायचा आहे. या लवकर भाई, मॅच सुरू होते. मी विनंती करेन महादेवजी उतेकर आणि प्रकाशजी उतेकर आपण सुधाकरजी चांदे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. भाई खऱ्या अर्थाने पाहिलं तर मुसाड चांदेवाडीचे सर्वेसर्वा म्हणून त्यांची ओळख आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये देखील ते आवर्जून भेट देतात. आज दुपारी देखील त्यांनी भेट दिली, काही कारणास्तव यात्रा आहे त्यांना जावं लागलं. सुधाकरजी चांदे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील मान सन्मान केला जातो. धन्यवाद भाई, आपण आलात स्पर्धेमध्ये भेट दिलात त्याबद्दल मंडळ आपले सहर्ष आभारी आहे. थँक्यू सो मच. आपण या फायनलचा आनंद घ्यायचा आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ते म्हणजेच 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मी कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच आपल्याला जोडला जाईल. पहिला चेंडू षटक घेऊन येतोय विठ्ठल धोत्रे. पहिला चेंडू खूप सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. हलक्या हाताने ऑफ साईडला ढकलला. आपल्या स्वतःचं आणि टीमचं देखील खातं ओपन करतोय तो म्हणजेच रोहन चव्हाण, एक साखर जांभूळचा अपकमिंग उभरता स्टार आणि एक ब्रँड म्हणून ओळखला जातो. कालच्या दिवसामध्ये अनेक जे सर्व मॅच झाल्या त्या सर्व मॅच एका हाती फलंदाजी केली. प्रत्येक सामन्यामध्ये 40 अबव धावसंख्या जोडल्यात त्या म्हणजे रोहनच्या बॅटमधून. आता मात्र ही फायनलची मॅच आहे. या फायनलच्या मॅचमध्ये रोहनकडून एक महत्त्वाची पारी अपेक्षित आहे आणि ती पारी रोहन खेळणार यात काही शंका नाही आहे. त्याला जोड देण्यासाठी त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये आहे गणेश. पुन्हा एकदा विठ्ठल तयार. यावर पाहिलं, टप्पा पडला, बॅकफुटला गेले, ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. बॉल सरळ विसावतो विकेट किपर मदनच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक विकेटसाठी सुनील भैया शेठ धोत्रे जे या स्पर्धेसाठी त्यांनी मालिकावीरचं नामांकन देखील दिलं आहे
तर भैया शेठ धोत्रे यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं प्राइज आहे, याची देखील नोंद घ्यायची. मुसाड चांदेवाडी संघाचे खेळाडू पुन्हा एकदा विठ्ठल तयार. या मात्र सुरेख फटका आहे, चांगला फटका तटवला आहे. ऑन साइडला बॉल नैसर्गिक अडथळा येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू मागे धावतोय ओमकार कदम. 2 धावा मिळवल्या आहेत आणि 2 धावांवरती समाधान देखील मानलं गेलंय. धावसंख्या पुढे येते धावफलकावरती 3 या आकड्यांवरती. या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे आमचे आदरणीय सन्माननीय दिलीपजी साळुंके सर खारघर यांच्या वतीने अनेक वेळा अनेक वर्षासाठी आम्हाला त्यांनी बकरा म्हणून स्पॉन्सर केलंय. यावेळी मात्र ऑफसाईडला तटवलेला चेंडू खाली संकेत धावतोय. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि सुरेख चेंडू फेक देखील पाहायला मिळतोय. एका धावेवरती रोखलंय दोन्ही बॅटरला, ते म्हणजेच सलामीवीर साखर जामवाडीच्या वतीने रोहन चव्हाण आणि गणेश तांबे. आमचे साईनाथ गडकरवाडीचे सर्व सहकारी या ठिकाणी हजर आहेत, त्यांचं देखील मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. यावेळी मात्र लटका स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन हाताळलाय. चेंडू खाली ओमकार कदम धावतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. धावचीची संधी आहे. पंचांकडे लक्ष. पंचांचा हात वरती. पहिला गडी बाद धावचीच्या स्वरूपात. ओम गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या झाली आत्ताची 1 धावसंख्या जोडली जाईल. धावसंख्या 1 गडी बाद 5 या आकड्यावरती आलेली आहे. मित्रांनो, आपण मगाशी सांगितलं श्री दीपक साळुंके गाव उभे कॅम्प आणि या साखर गावचे जावई आमचे मित्र आमचे मोठे बंधू यांच्या वतीने या श्री करंडकसाठी अनेक वर्ष या बकऱ्याचं आयोजन ते करतात. बकरा म्हणून स्पॉन्सरशिप करतात आणि काही स्पर्धांमध्ये ते सहभागी देखील झाले होते आणि एक चांगले खेळाडू देखील आहेत. त्यांच्या वतीने हे आपल्याला बकऱ्याचं आकर्षण या ठिकाणी देण्यात आलं आहे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने लाख धन्यवाद देतो. आणि या बकऱ्याचा मानकरी कोण होतोय आपल्याला थोड्याच क्षणामध्ये कळेल. टीम साखर जांभूवाडी असेल का टीम मुसाड चांदेवाडी असेल. पुन्हा एकदा पहिले षटक घेऊन विठ्ठल धोत्रे राईटम राऊंड विकेट मारा रोहनसाठी. आपटून टाकलेला चेंडू अतिशय जलद गतीने विसावतोय. विकेट किपर मदनच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपलेल्याची खूण आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आलेली आहे. 1 गडी बाद 5 या आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने YouTube लाईव्ह असू द्या, या खेळपट्टीवरती क्रीडांगणावरती उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी क्रीडारसिक सर्व संघ जे असतील त्या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने श्री करंडक 2025च्या वतीने जय हनुमान विकास मंडळ साखर जांभूवाडीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, आपल्या सर्वांचं प्रेम आपल्या सर्वांचं सपोर्ट या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या मंडळाला सहकार्य केलंय सपोर्ट केलं या सर्वांचं मी लाख धन्यवाद देतो. चुकून एखाद्या मान्यवरांचं नाम उल्लेख राहिला असेल तर आपण मोठ्या मनाने हे आम्हाला क्षमा देखील करा. या मंडळाला असंच सहकार्य आपण सातत्याने करा. पुन्हा एकदा मदन चांदे ऑफ साइडला मारलेला फटका आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चेंडू खाली. संकेत चांदे. चुका केल्या जात आहेत. चुकांचा भरणा. सीमारेखा पार. येत आहेत 4 धावा. चौकार. मस्ट लीडर 4 धावा जोडल्या गेल्या आहेत. संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पुढे येते 9. रोमहर्षक मॅच होणं गरजेचं आहे. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय प्रथमेश उतेकर उर्फ विकी. पुन्हा एकदा मदन तयार. पंचांकडे लक्ष. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर वाईड लाईनचा थोडासा आतमध्ये येणारा चेंडू पंचांनी निर्धाव घोषित केलाय. यावेळी मात्र थोडेसे एस्टनच्या मागे चुका देखील केल्या. यस पंच धन्यवाद. या पंचांनी हात समांतर केलेत. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. जर फील्ड जर पाहिली खऱ्या अर्थाने जर टीम मुसाड चांदेवाडी एक विकेट किपर त्याच्या बाजूला स्लीप पॉइंटला एक कव्हर फिल्डर आहे. कव्हर रिजनमध्ये एक लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे. अशी फील्ड लावलेली ऑफ साईडला.
यावेळी मात्र बॅटची कडा लेग साईडला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट, 2 धाव्याचा कॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, पाहणं गरजेचं आहे. नकार दिला होता रोहनने, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या दोन्ही बॅट्समॅनने. या 2 धावा जर जोडल्या धावसंख्या पुढे येते आहे 12 वरती. आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. अतिशय उत्कंठा वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. अजूनही मदनच्या गोलंदाजीमधील 3 चेंडू शिल्लक आहे. मदन चांदे एक चांगला खेळाडू आहे, तितकाच चांगला खेळाडू समोर उभा आहे, तो म्हणजे प्रथमेश उतेकर उर्फ विकी, महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. आपण टाकलेला चेंडू आहे, बॅटची कडा आणि गडी बाद होतोय. प्रथमेश उतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर येईल. नक्कीच चांगला फटका मारायचा होता, बॅकफुटला गेले, ऑफ साईडला कट करायचा होता मिड ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये, परंतु बॅटची एज लागली आणि सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी रुपेश चांदे यांनी. दुसरा गडी बाद होतोय प्रथमेशच्या स्वरूपामध्ये. नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये परेश सकपाळ यांना आपण पाहतोय. अजूनही तर नक्कीच प्रणाली परमानंद जंगम यांनी या मंडळाला जय हनुमान विकास जांभूवाडी साखर जांभूवाडीला 251 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य दिलंय. त्यांचं देखील मी खूप खूप सहर्ष आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा मदन तयार होतोय, राईट आर्म वर द विकेट मारा. सामोरं फलंदाज परेश सकपाळ, कॅप्टन कुल स्टेप आउट केला आहे. आपटून टाकलेला चेंडू पंचांकडे लक्ष, बॉल आपटलाय, उंची दिलेला चेंडू, बॉल सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, 7 चेंडू 20 धावांची गरज. मी सातत्याने सांगत होतो, एखादा चांगला खेळाडू नॉन स्ट्राईकला उभा असेल ना, त्यांना स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. रोहन चव्हाण नॉन स्ट्राईकला उभा आहे आणि चेंडू डॉट जात आहेत. पुन्हा एकदा समोर फटका मारलाय, बघायचंय काय होतंय. ओ हो 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 हो, सेकंड बाउन्स साठी 4 धावा. बकऱ्याच्या बाजूला बॉल आलाय, परेशच्या बॅट मधून 4 धावा. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 16 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 16 धावांची गरज. या ठिकाणी पाहिलं तर समोर फटका मारला आणि त्या जे झाड आहेत त्या झाडाला लागून थोडासा बॉल अडला, परंतु अक्षय खूप वेगाने पुढे आला आणि बॉल त्या पॅचला लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा 4 धावा जोडल्या जात आहेत. आणि मला वाटतं जेव्हा आम्ही सांगितलं नॉन स्ट्राईक एंडला रोहन उभा आहे, ते परेशने ऐकलं आणि परेशने देखील आपली चमक दाखवली आहे. यस, नक्कीच बॉलपेक्षा अक्षयचा स्पीड जास्त होता. कुठेतरी अडचणी आल्या, 4 धावा दिल्या गेल्या आहेत. मदन चांदे चांगली गोलंदाजी, काही शंका नाही आहे, परंतु फील्ड कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळते टीम मुसाडकडून. धावसंख्या मात्र आता 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. मित्रांनो, दोन्ही टीम, उपस्थित प्रेक्षक, मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊया सर्व खेळाडूंसाठी. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. एका बाजूला मुसाड चांदेवाडी, एका बाजूला साखर जांभूवाडी ब टीम, एका बाजूला रोहन चव्हाण, एका बाजूला रघुनाथ सुर्वे, एका बाजूला मेडनवर टाकणारा गोलंदाज आहे, एका बाजूला एका षटकामध्ये 4 षटकार ठोकणारा फलंदाज आहे. पाहणं गरजेचं. 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. रघुनाथ सुर्वे लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा. ओ क्या बात आहे. यावेळी पाहिलं तर बॅटची कडा, स्टंपला थोडासा मिस होणारा बॉल जातो डी झोन मध्ये. 1 धाव. यस, नक्कीच जर ही बॅट कट नसती तर आमचे जे यूट्यूबचे स्कोरर आहेत तेजस सावंत, त्यांना देखील क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे, ते देखील सांगतात त्या क्लीन बोल्ट होऊ शकत होता. पुन्हा एकदा रघुनाथ सुर्वे लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा. फिरकीचा जादूगार आहे, यांच्याकडे कॅपॅसिटी आहे चांगली गोलंदाजी टाकण्याची. खूपच सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहणं गरजेचं. काय होतं, धावचित होतोय का? ओ हो हो, चुका केल्या जात आहेत. ओव्हर थ्रो देखील आहे. 2 धावा जोडले गेले आहेत. हाय व्होल्टेजचा मॅच. दिलीप सर, याला म्हणतात अंतिम मुकाबला, मेगा फायनलचा मुकाबला, श्री करंडक 2025. दिलीप सर.
नक्कीच रोहित, अगदी यूट्यूबवाल्यांना खूपच आनंद वाटत असेल. इथल्या प्रेक्षकांना तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. जिंको कोणी आहे, परंतु त्यांना फायनल म्हणजे फायनल, याच्यानंतर काहीच नाही आणि ती आठवणीत राहावी अशी फायनल हवी असते आणि त्या पद्धतीनेच फायनल चाललेली आहे. नक्कीच 4 चेंडू 13 धावांची गरज. एक षटकार टीम साखर जांभवडी पुढे येऊ शकते. एक षटकार महत्वाचा आहे आणि या ठिकाणी रोखण्याची गरज आहे मुसार चांदेवाडीला. स्टेप आउट केलाय, पुढे येऊन मारलेला फटका आहे, बघूया आणि झेल टिपलाय. ओमकार कदम चेंडू खाली मिड विकेट रिजन मध्ये. रोहन चव्हाण बाद होतोय आणि त्याच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय. परंतु रोहन चव्हाण यांच्यावरती समस्त साखरकरांच्या नजरा होत्या, कारण का सर्वांना माहिती असेल रोहन जोपर्यंत क्रीजवरती आहे या मॅचचं चित्र पलटू शकते. मात्र फटका चांगला होता, थोडा कुठेतरी कमी पडला आणि मिड विकेट रिजन मध्ये सुरेख झेल टिपला ओमकार कदमने. गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येत असताना रोहन चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आता मात्र गरज असेल 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला टीम मुसाड लगेच मॅच चालू करा. टीम मुसाड आज आपली यात्रा पण आहे, आपल्याला यात्रेला पण सर्वांनी जायचंय. आई कालिका मातेची पालखी देखील आहे तिकडे आणि हा यात्रा उत्सव, ही मॅच झाल्यानंतर आपल्याला यात्रा उत्सव देखील आनंदामध्ये पार पाडायचा आहे. 242 लोक लाईव्ह आहेत. 242 लोक लाईव्ह मॅच पाहतात. त्या सर्व प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मित्रांनो, आमचे सर्व क्रिकेट प्रेमी आहेत, आमचे खेळाडू मित्र असतील, त्या सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा ये चिले रघुनाथ. आपटून टाकलेला चेंडू आहे, श्रवण आलाय, श्रवणने खूप सुरेख फटका मारलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावा, चौकार. या 4 धावा जोडल्या तर धावसंख्येत 2 चेंडू 9 धावा. 2 बॉल 9. हाय व्होल्टेजचा सामना. बकरा कोण उचलणार याकडे लक्ष आहे. सर, ही ट्रॉफी इम्पॉर्टंट नाही, हा बकरा महत्वाचा आहे. जर रुपेशजी आपण जरी मसाला वाटलाय, कांदे वाटलेत, तरी पण आमच्याकडे पण तयारी सुरू आहे. 2 चेंडू 9 धावा. हो हो हो, ओ माय गॉड, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोड्यासा अडचणी. धावसंख्या आताच्या 2. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू 7 धावांची गरज. 1 चेंडू 7 धावांची गरज. हा बॉल जर कुठेतरी अडचणी आल्या, पंच आपण एकदा रिचेक करायचंय, लाईन वगैरे व्यवस्थित चेक करायची. युट्यूबचे आमचे जे सहकारी आहेत, कॅमेरामॅन भोसते अँड सुरेंद्र, आपण देखील एकाने स्ट्रायकरला कॅमेरा रोल ठेवा, एकाने नॉन स्ट्राईक एंडला ठेवा. कधी काही होऊ शकतं मॅच मध्ये, आपण सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू, 1 चेंडू 7 धावा. जोरदार टाळ्या उद्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. रघुनाथ ये चले. हो हो हो, पॅड वरती आदळलेला चेंडू आहे. सामना विजयी झालाय शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. श्रीकरंडक 2025चा प्रथम क्रमांकाचा मानकरी, गुलालाचा मानकरी, या बकऱ्याचा मानकरी आणि या श्रीकरंडकचा मानकरी शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. मुसाड चांदेवाडी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि टीम जय हनुमान विकास मंडळ साखर जांभवडी, आपण द्वितीय क्रमांक पटकावला. ठीक आहे, मॅच मध्ये हार जीत असते, परंतु फाईट करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी चांगली लढत झाली, चांगली मॅच पाहायला मिळाली, त्याबद्दल टीम साखरचं देखील कौतुक. आपण 2रा क्रमांक पटकावलात, तुम्हाला देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. आपण प्राइज सेरेमनीसाठी सुरुवात करूया. आलेल्या पाहुणे मंडळींना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती लगेच आपण प्राइज सेरेमनीची आखणी करूया. आपण तुर्तास इथेच थांबते. येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये बक्षीस वितरणाला सुरुवात होईल. थँक्यू. आयोजक कमिटी, आता साखर जांभवडचे आयोजक कमिटी